So nervous tissue give heading nervous tissue. It is major question जो तुम्हाला येतो. जे मी सांगते ह्याच्यातलं ते लिहित चला. Major question, it is ectodermal in origin. This is ectodermal in origin. महत्वाचा. ओके. नर्वस टिश्यू सगळ्यात महत्वाची टिश्यू, सगळ्याच टिश्यू महत्वाच्या आहे, पण त्यातली सगळ्यात जास्त महत्वाची नर्वस टिश्यू, बिकॉज इट कीप्स अस अवेअर अबाउट अवर सराउंडिंग अँड द एन्व्हायरमेंट. जे काही चेंजेस होत आहेत ते आपल्याला समजतंय बिकॉज ऑफ दिस नर्वस. सो ब्रेन, दिसे ना, ब्रेन इज द बॉस ऑफ द बॉडी, आणि ब्रेन मध्ये महत्वाचे टिश्यू इज अ नर्वस टिश्यू. ओके. नर्वस टिश्यू मध्ये देर आर 2 टाइप्स ऑफ सेल्स. टिश्यू म्हटली म्हणजे सेल येणार. इट इज न्यूरॉन्स अँड न्यूरोग्लियल सेल्स. Neurons are impulse conducting cells and neuroglia are non-impulse conducting, or these are the supporting cells. Right? So जे काही सराउंडिंग मध्ये चालतंय, so it exerts the greatest control on body's responsiveness due to changing external and internal environment. आणि सिमिलरली तुमची मस्क्युलर टिश्यू जी आहे ती पण एनसीईआरटी ने 2 पॅराग्राफ मध्ये संपवलेली आहे. पण मस्क्युलर टिश्यू तुमच्या एचएससी बुकने 2 पेज लावलेत त्याला. ठीक आहे ना. सो हा फरक आहे, म्हणजे तुमचं एचएससी इज एक्सप्लेनिंग सम पॉइंट्स इन मोर डिटेल. तुमच्याकडे बोर्ड बुक असेल तर ड्रॉ दॅट डायग्राम ऑफ नर्वस टिश्यू, अदरवाइज ड्रॉ दिस डायग्राम. त्याला फक्त सरळ करून घ्यायला लागेल, सरळ करायला लागेल, किंवा मग तुम्ही रेफर करा तुमच्या बोर्ड बुकला. सो इथे मी जर डायग्राम काढला, हा चला मी काढते तसा तरी डायग्राम काढा. खालचं मी पण चेंज करते. काढता डायग्राम? येस मॅम. ओके. सो हे काय छोटे छोटे इथे दीज आर, अशी सरळ डायग्राम काढा किंवा तुमची बोर्ड बुकची डायग्राम रेफर केली तरी चालेल. सो दिस इज अ न्यूरॉन or it is a nerve cell. Okay, simple. This is neuron which is classified into 3 parts. न्यूरॉन मध्ये 3 पार्ट्स आहेत. इट इज सेल बॉडी, axon, and third is a dendron. Okay, so this is a cell body. पहिला इथे लेबल करते मी. दिस इज अ सेल बॉडी, दिस इज अ axon, ग्रीन कलरचा जो आहे तो axon, आणि हे फाईन ब्रँचेस सेल बॉडी पासून निघाले ते डेंड्रॉन. ओके, त्याच्यानंतर
Okay. So this axon, if it is myelinated, axon could be myelinated. त्याला एक myelin sheath असेल surrounding to this. So this is a myelin sheath. आणि तिकडे you can see the Schwann cell आणि त्याचा nucleus. So nucleus of the Schwann cell. Schwann. मध्ये मध्ये ही जी गॅप दिसते, this is called as nodes of Ranvier. Nodes of Ranvier इथे दिसते बघा. Nodes of Ranvier. This is a Schwann cell which is forming the myelin sheath. Okay, and this particular is a axon terminal. I hope सगळेजण डायग्राम काढतायत. So that is a axon terminal. Right? झाला डायग्राम काढून की सांगा. So this neuron or nerve cell, which is the structural and functional unit, of nervous system. Structural and functional unit of nervous system. हा खूप महत्वाचा क्वेश्चन येतो ड्रॉ डायग्राम साठी. थेरी मध्ये ड्रॉ द डायग्राम ऑफ नर्वस सिस्टम, सॉरी नर्वस सेल और न्यूरॉन. झाला डायग्राम काढून की सांगा. कोण नाही आला आता? डन मॅम. डन सगळ्यांची झाली. चलो जे बोलताय त्यांचं ऐकते आणि पुढे जाते. ओके चलो नेक्स्ट. सो दिस इज अगेन द नर्व सेल और इट इज अ न्यूरॉन. न्यूरॉन आर द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल. स्ट्रक्चरल पण टाका इथे. स्ट्रक्चरल मी जे जे पॉइंट सांगते ते नोट डाउन करा. दिस इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम. एवढं तरी लिहा. ओके. These are electrically excitable cells which receive. आपण बघतोय सपोज समोरून जर लेपर्ड येतोय तर आपण ते बघतोय म्हणजे आपण ते रिसीव्ह करतोय. ओके. मग आपल्याला ते रिसीव्ह झाल्यावर आपल्याला इनिशिएट करतोय की दिस इज अ डेंजरस ॲनिमल. ते इनिशिएट झालं, त्याला अनालाइज केलं आपण. कोणी अनालाइज केलं? आपल्या नर्वस सिस्टीमने अनालाइज केलं की दिस इज समथिंग डेंजरस. आणि मग तो इम्पल्स आपल्या बॉडीमध्ये ट्रान्समिट झाला, त्याला अनालाइज केलं आणि आपण त्याला ऍक्शन काय दाखवली? काय ऍक्शन दाखवली? तिथून निघून जायचं. बरोबर. सो दीज आर एक्साइटेबल सेल विच रिसीव, इनिशिएट, अनालाइज अँड फायनली शोज अ ऍक्शन पोटेन्शियल. राईट. बिकॉज ऑफ दिस सेल्स विच आर प्रेझेंट इन टू द बॉडी. कळतंय का? समोरून जर कोबरा जरी असेल तर आपण तिथे बसू का? नाही, आपण काय सर्पमित्र नाहीये. हो की नाही? आपण कोणाला तरी इन्फॉर्म, आपण अनालाइज करू. ते एक तर रिसीव्ह करू आधी की हे काहीतरी डेंजर आहे, मग त्याला अनालाइज करू, ते कोणाला तरी सांगू आपण आणि त्याच्या अगेन्स्ट आपण ऍक्शन. मग आपण तिथे बसून राहणार नाही त्याच्या समोर. हो की नाही? सो दॅट इज व्हॉट इज अ न्यूरॉन. सो न्यूरॉन जसं मी म्हटलं इट कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. सेल बॉडी, डेंड्राइट्स आणि ॲक्झॉन. 3 पार्ट. तर ही जी आहे ही सेल बॉडी आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे. एकदा का न्यूरॉन डॅमेज झाला, एकदा का न्यूरॉन ब्रेक झाला तर तो पुन्हा रिजनरेट होत नाही. न्यूरॉन म्हणते मी. का नाही होत रिजनरेट? त्याची सेल डिव्हिजन का नाही होत? इट इज नॉट एबल टू डिवाइड. मागे मला उत्तर दिलं होतं, मागे पण मी हा प्रश्न विचारला होता आणि कोणीतरी त्याचं उत्तर दिलं होतं.
त्याची सेल डिव्हिजन का नाही होत? येस, इट इज नॉट हॅव्हिंग द सेंट्रिओल अँड सेंट्रोझोम ह्याच्यामध्ये नाहीये, त्याच्यामुळे ह्याची सेल डिव्हिजन होत नाही. एकदा का प्रॉब्लेम आला ह्याला की तो सेल डिव्हाइड करत नाही. त्याच्या सपोर्टिंग सेल्स आहेत, काय म्हटलं आपण त्याला, त्याच्या आजूबाजूला सपोर्टिंग सेल्स आहेत, ते काय, कुठले सेल्स आहेत सपोर्टिंग? विच आर दी सपोर्टिंग सेल्स? न्यूरोग्लिया. Yeah, they are the neuroglial cells. They are the neuroglial cells. आणि neuroglial cells, they are non-nervous. म्हणजे ते नर्व सेल सारखे काम करत नाही. So they are called as a non-nervous supporting cells that are surrounding to this nerve cell. Okay, neuroglial cells. सेल बॉडी मध्ये फाइन ब्रांचेस निघत आहेत. ह्या, सो दिस फाइन ब्रांचेस दे आर कॉल्ड एज अ डेंड्राइट, सिंगल इज अ डेंड्रॉन, अँड अ लॉंग प्रोसेस इज अ एक्झॉन. मग ही हा खालचा जो येलो पार्ट आहे तो एक्झॉन पूर्ण. ओके, कळतंय? सो राइट इट डाउन. द न्यूरॉन इज डिवाइडेड इनटू 3 पार्ट्स, सेल बॉडी, डेंड्राइट्स आणि एक्झॉन. सेल बॉडी, गिव्ह हेडिंग सेल बॉडी इम्पॉर्टंट. काय काय बघा याच्यामध्ये. सेल बॉडी इज ऑल्सो कॉल्ड एज पेरिकॅरियन. हे तुम्हाला ह्या टॉपिक मध्ये HSC ने तुम्हाला टिश्यू टॉपिक मध्ये हे डिटेल दिलेलं आहे. NCERT ने पण डिटेल दिलेलं आहे. ह्या टॉपिक मध्ये नाही, त्यांनी नर्वस सिस्टीम मध्ये ह्याचं डिटेल दिलं. आणि तुमच्या HSC ने नर्वस सिस्टीम NCERT ला आत्ताच आहे, 11वीलाच आहे. 11th मध्येच त्यांना स्टडी करायची. तुम्हाला नर्वस सिस्टीम 12th ला स्टडी करायची. आणि तेव्हा परत तुम्हाला हे सगळे डिटेल्स आहेत. म्हणजे तुम्हाला 2 वेळेस हे डिटेल्स आहेत. एकदा 11वीला टिश्यू मध्ये आहे आणि एकदा 12वीला नर्वस सिस्टीम मध्ये. कळतंय का? ओके. सो दिस इज ऑल्सो, येस, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज पेरिकॅरियन, सायटॉन और सोमा. 3 नाव आहेत त्याला. ओके. इट कंटेन अबंडंट, याचा सायटोप्लाझम कसा आहे बघा. इट कंटेन अबंडंट ग्रॅन्युलर सायटोप्लाझम. का ग्रॅन्युलर सायटोप्लाझम? मेनली बिकॉज ऑफ दिस नीझल बॉडीज. ओके, दिस कंटेन ग्रॅन्युलर सायटोप्लाझम mainly because of these nasal granules, and these nasal granules contain RNA. जिथे RNA आला तिथे ते काय करतील? जिथे RNA आला तिथे ते कोणची प्रोसेस काय करतील? काय सिंथेसिस करतील? येस, जिथे RNA तिथे प्रोटीन सिंथेसिस. सो दे हेल्प्स इन द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ओके, along with certain neurofibril and lipofuscin granule. But इथे हे महत्वाचं आहे, nasal granules, okay, which is containing RNA and hence it is important in protein synthesis. 10वीला पण केलं होतं ना नर्वस सिस्टीमचं? हा डायग्राम 10वीला पण होता ना तुम्हाला? येस मॅम, पण तो अर्धा होता, हाफ लेसन होता कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मधला. बरं, बघा. सो नीझल बॉडीज रिप्रेझेंट, त्याच्यामध्ये RNA असतं बेसिकली. RER काय लिहिलंय इथे? RNA पाहिजे होतं. ओके, अँड दॅट इज द साइट फॉर प्रोटीन सिंथेसिस. राईट, एवढंच लिहा. लाइपोफक्सिन ग्रॅन्युल्स आर द प्रोडक्ट ऑफ सेल्युलर वेअर टेअर अक्युमुलेटिंग लायसोझोम विथ एज. हे नाही लिहिलं तरी चालेल, पण हे खूप जास्त महत्वाचं. right? Okay, ganglion, it is a group of, ganglion काय बघा, ganglion is a group of cell bodies in the peripheral nervous system. सगळे सेल बॉडीजला एकत्र, म्हणजे सगळ्यांची मुंडकी धरली अशी. ओके, हा झाला तुमचा नर्व सेल. त्याची ही शेपूट म्हणजे त्याचं ऍक्झॉन, त्याची शिंग म्हणजे त्याचे डेंड्रॉन. पण हे सगळ्यांची मुंडकी धरली, नुसत्या सेल बॉडीज धरल्या, तर त्याला काय म्हणायचंय? गॅंग्लियॉन. याच्यावर क्वेश्चन येतो, महत्वाचं, लिहून ठेवा. गॅंग्लियॉन
A group of cell bodies in peripheral nervous system. ओके, चला डेंड्राइट काय बघा. दे सेव्हरल शॉर्ट ब्रांच्ड प्रोसेसेस अरायझिंग फ्रॉम सेल बॉडी. ओके, सेव्हरल शॉर्ट ब्रांच्ड प्रोसेसेस इथल्या अरायझिंग फ्रॉम सेल बॉडी इज अ डेंड्राइट्स. आणि हे जे इथे निझल ग्रॅन्युल आहे आरईआर आणि आरएनए रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पासून बनलेले आहेत, त्याच्यामध्ये आरएनए. तर हे जे निझल रेड कलरचे मी इथे काढते बघा, हे निझल ग्रॅन्युल डेंड्रॉन मध्ये पण असतात. ओके, पण हे एक्झॉन मध्ये नसतात. लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन येतो. हा दोनदा नीट मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, so several short branch processes which are arising from cell body, they contain nasal body and neurofibril. ठीक आहे, त्याच्या निझल बॉडी म्हणजे ग्रॅन्युलर अपीरन्स त्यांच्यामध्ये पण जातं. हे सगळं ग्रॅन्युलर अपीरन्स तिकडे पण जातं. ओके, कळतंय का? येस मॅम. येस मॅम. दे कंडक्ट नर्व इम्पल्स टुवर्ड द सेल बॉडी. म्हणजे ह्या साइडने ते नर्व इम्पल्स, इकडनं ते सेल बॉडीकडे जे काही इम्पल्स असेल ना, ते डेंड्रॉन मधनं ते सेल बॉडी मध्ये जातील. आणि म्हणून दॅट प्रोसेस इज अ afferent प्रोसेस. टुवर्ड्स द सेल बॉडी इज अ afferent प्रोसेस अँड अवे फ्रॉम सेल बॉडी म्हणजे सेल बॉडी कडनं खाली उतरतात. दॅट प्रोसेस इज अ efferent प्रोसेस. हे पण महत्वाचं आहे, ह्याच्यावर पण क्वेश्चन येतात. काय कळलं? जेव्हा इम्पल्स डेंड्रॉन कडनं, सो डेंड्रॉन टू सेल बॉडी इज अ afferent प्रोसेस आणि सेल बॉडी टू एक्झॉन इज अ efferent प्रोसेस. ओके, axon. Okay, the axon is a single long cylindrical process that originate from the region of cyton. त्याची ही जी नेक आहे, इथून जे ओरिजिनेट होतं, that neck is called as axon hillock. axon hillock म्हणजे काय नाही, तो नेक ऑफ सायटॉन, जिथून axon अराइज होणार आहे, that is a axon hillock. बरोबर आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ axon इज कॉल्ड एज एक्झोलेमा. बघा, जसं सार्कोलेमा होतं, कसलं होतं हे मसल फायबरचं प्लाझ्मा मेम्ब्रेन, तसं एक्झॉनचं प्लाझ्मा मेम्ब्रेन इज एक्झोलेमा. ओके, आणि ह्याचा प्रोटोप्लाझम पण म्हणजे ह्याचा सायटोप्लाझमला काय म्हणता येईल आता? बोला. ह्याच्या सायटोप्लाझमला काय म्हणायचं? एक्झोप्लाझम. येस, एक्झोप्लाझम. एक्झोन आहे ना तो, सो एक्झोप्लाझम. सायटोप्लाझम इज एक्झोप्लाझम. आहेच ते. अरे हा दिलेलंच आहे, मी इरेज करते हे इंक म्हणजे तुम्हाला दिसेल. सो सायटोप्लाझम इज कॉल्ड एज एक्झोप्लाझम अँड विच कंटेन न्यूरोफायब्रिल. पण ह्याच्यामध्ये हे खूप जास्त महत्वाचं, ह्याच्यावर क्वेश्चन्स येतात. त्याच्यामध्ये निझल बॉडी इज ऍबसेंट आहे. मग निझल बॉडी कशा कशामध्ये आहे? निझल बॉडी कशा कशामध्ये आहे? डेंड्राइट्स. हा, सेल बॉडी मध्ये पण आहे आणि डेंड्रॉन मध्ये पण आहे, पण ते एक्झॉन मध्ये ऍबसेंट आहे. खूप महत्वाचं. ओके, लिहून ठेवा हे पॉइंट्स. ओके, आता हे जे आहे एवढं सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा
इथे मी दाखवते, तेवढंच लिहून ठेवा. हे जे आहे हा जो एक्झॉन टर्मिनल आहे, ओके, इथे एक्झॉन टर्मिनल आहे. सो एक्झॉन इज एंडिंग इनटू एक्झॉन टर्मिनल आणि एक्झॉन टर्मिनलला शेवटी इथे बल्ब लाईक स्ट्रक्चर असतो. सो एक्झॉन टर्मिनल इज हॅव्हिंग द बल्ब लाईक स्ट्रक्चर. These are called as axon terminal or axon bulb. आणि ह्या बल्ब मध्ये असतात न्यूरोट्रान्समीटर. ह्या बल्ब मध्ये असतात न्यूरोट्रान्समीटर. ओके, हे बल्ब काय रिलीज करता? न्यूरोट्रान्समीटर. कसं ते आपण बघू नंतर, फक्त आता एवढं लक्षात ठेवा. सो टिलोडेंड्रिया म्हणजे शेवटचा भाग. एक्झॉन टर्मिनल इज अ टिलोडेंड्रिया आणि त्याला बल्ब लाईक स्ट्रक्चर आहे. दॅट इज कॉल्ड एज अ सिनॅप्टिक नॉब और एक्झॉन बल्ब विच कंटेन दिस न्यूरोट्रान्समीटर. आपण एक बघितलं होतं न्यूरोट्रान्समीटर, त्याला आपण हॅपी केमिकल म्हटलं होतं, आठवतंय का कोणाला? दॅट मेक्स यू हॅपी. दॅट इज अ काइंड ऑफ न्यूरोट्रान्समीटर. कुठलं आहे ते? कशात बघितलं? कनेक्टिव्ह टिश्यू. कोण रिलीज करतं? मास्ट सेल. सांगा. दॅट मेक्स यू हॅपी. आणि मी म्हटलं होतं क्लिनिकल डिप्रेशन जेव्हा येतं, म्हणजे क्लिनिकल डिप्रेशन म्हणजे काय की त्याला ट्रीटमेंटच लागते. दॅट इज अ क्लिनिकल डिप्रेशन. आणि ते कशामुळे येतं? तो न्यूरोट्रान्समीटर कमी झाल्यामुळे. काय त्या हॅपी केमिकलचं नाव? हॅपी न्यूरोट्रान्समीटर दॅट मेक्स यू हॅपी. Serotonin. येस, इट इज सिरोटोनिन. मग हे सिरोटोनिन रिलीज होतं हे टर्मिनल पार्ट मधून. असे बऱ्याच प्रकारचे न्यूरोट्रान्समीटर आहेत. ओके, ते आपण बघूया. पण एक तुम्ही ऑलरेडी शिकला आहात, सिरोटोनिन. राईट? ओके. एक्झॉन ट्रान्समिट नर्व इम्पल्स अवे फ्रॉम सायटॉन. बरोबर ना? आणि म्हणून आपण ऑलरेडी त्याला म्हटलं इफरंट प्रोसेस. म्हणजे डेंड्रॉन टू एक्झॉन इज afferent प्रोसेस आणि डेंड्रॉन टू सेल बॉडी इज afferent प्रोसेस आणि सेल बॉडी टू एक्झॉन इज अ इफरंट प्रोसेस. म्हणजे एखादा इम्पल्स म्हणजे काय हे तुम्हाला कळतंय का? आधी इम्पल्स म्हणजे काय? ओके, काय इम्पल्स म्हणजे? एनिथिंग विच स्टिम्युलेट युअर नर्व सेल. म्हणजे तुम्हाला पिन जरी टोचली तर ती पिन टोचण्याची प्रक्रिया म्हणजे तो झाला इम्पल्स. इम्पल्स जनरेट व्हायला तुम्हाला पिन टोचणं पण कारणीभूत आहे. किंवा समोर जसं मी बघितलं लेपर्ड बघितला, तो एक इम्पल्स आहे. किंवा गरम तव्याला चटका लागला, तो एक इम्पल्स आहे. म्हणजे जे काही तुमच्या नर्वस सिस्टीमला सांगतंय की काहीतरी गडबड दिसतीये, मला चटका लागला म्हणजे मला बॉडीला काहीतरी गडबड दिसते. सो तो एक इम्पल्स झाला. आणि तो इम्पल्स कसा येणार आहे? मग तुम्ही हात बाजूला करतात ना लगेच. हात बाजूला करण्याची प्रक्रिया का झाली? कारण तुम्हाला नर्वस सिस्टीमने सांगितलं की हे चुकीचं आहे. आणि जेव्हा तो सेन्स जाईल तेव्हा तुमची सगळी स्किनच बर्न होऊन जाईल ना. गरम जर कळलंच नाही तुम्हाला, उकळतं पाणी अंगावर पडलं आणि ते जर तुम्हाला कळलंच नाही तर काय होईल? सगळी स्किन बर्न होऊन जाईल. गरम पाणी अंगावर पडलं की इमिजिएट तुम्ही त्याला रेमेडी करता, ओके नाही? म्हणजे तुम्ही त्याला रिस्पॉन्स करताय त्या स्टिम्युलसला. सो स्टिम्युलस काय झाला? गरम पाणी अंगावर पडलं. उकळतं पाणी, नॉट गरम, उकळतं. कळतंय का? Yes, ma'am. म्हणजे हा जो तुमची सेल बॉडी झाली, हा झाला वरचा डेंड्रॉन आणि हा खालचा मोठा एक्झॉन. मग तो इम्पल्स जो आला म्हणजे गरम पाणी अंगावर पडलं तर ते कसं ट्रान्सफर होणार आहे? ते डेंड्रॉन कडनं सेल बॉडीला, सेल बॉडी कडनं एक्झॉनला, आणि मग पुढचा तिकडे म्हणजे हे कनेक्टेड असतात. परत इथे खालचा दुसरा एक नर्व सेल कनेक्टेड असेल, अशी सगळी ती टिश्यू बनते. हा परत खालचा इकडे कनेक्टेड असेल, खालचे कनेक्टेड असेल, असे सगळे कनेक्शन असतात आणि ती टिश्यू बनते. काय एकच नर्व सेलची टिश्यू आहे का? नाही, टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल. आणि मग त्या सगळ्या कनेक्शन लागतात आणि तुम्ही किती क्विक रिस्पॉन्ड करताय बघा. ती किती क्विक ऍक्शन करते.
आपण काय असं हात असे आरामात ठेवतो मग कळतं का रे तवा गरम आहे मग हात बाजूला, असं नाही ना. क्विक ऍक्शन होती एकदम विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. सो बिकॉज दिस इम्पल्स आर गेटिंग ट्रान्समिटेड दॅट वे. ओके. सो मग हा जो आहे हा एक नर्व सेल आहे, बरोबर. हा मी एक नर्व सेल काढला, त्याचा हा एक्झॉन, हा डेंड्रॉन. तर खाली दुसरा नर्व सेल काढते, हा एक दुसरा नर्व सेल, त्याचा एक्झॉन आणि डेंड्रॉन, सॉरी हा डेंड्रॉन. मग इथे काय होतं, एक्झॉन टर्मिनल होतं ना, बल्ब होता ना. मग ह्या बल्ब मधनं जे केमिकल आहे न्यूरो ट्रान्समीटर ते डेंड्रॉन कडे जातात आणि मग पुढच्या नर्व सेलला कळतं, असं कनेक्शन लागतं. ओके. आणि जेव्हा ह्याचं आणि ह्या एका नर्व सेलचं आणि ह्या एका नर्व सेलचं एक्झॉन टर्मिनलला ते कनेक्ट होत आहे, दॅट इज कॉल्ड ऍज अ सायनॅप्स फॉर्मेशन. कळलं. सो एक्झॉन ट्रान्समिट नर्व इम्पल्स फ्रॉम सायटॉन टू इफरंट प्रोसेस टू अन इंटरन्यूरॉन और न्यूरोमस्क्युलर जंक्शन. इथे जे जंक्शन तयार होतंय दॅट इज कॉल्ड ऍज अ सायनॅप्स. हे अजून डिटेल मध्ये नर्वस सिस्टीम मध्ये कळेल, बरोबर. आपण आता काय म्हंटल, सगळी जे नर्व सेलची मुंडकी धरली म्हणजे काय, त्यांचे सेल बॉडी धरलं तर व्हॉट इट फॉर्म्स, काय फॉर्म करतं ते मागच्या स्लाइड मध्ये दाखवलं होतं ना. सगळी मुंडकी अशी धरली त्यांची, त्या मुंडक्यांचं कलेक्शन इज व्हॉट, आहेत का गेले. बोला काय होतं मुंडक्यांचं कलेक्शन. इथे आहे ना अजून ते मुंडके पण तिथे तशीच ठेवली आहेत मी. या सगळ्या मुंडक्यांचं कलेक्शन काय होतं, वाचा. गॅंग्लियॉन. गँग्लियॉन. गँग्लियॉन. तसं यांच्या शेपटीचं कलेक्शन काय, सगळं शेपूट म्हणजे काय त्यांची एक्झॉन. त्या शेपूटचं कलेक्शन काय बघा, ट्रॅक्ट. ओके बरोबर ना. ग्रुप ऑफ एक्झॉन नर्व फायबर सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये त्याला ट्रॅक्ट म्हणायचं. सेंट्रल नर्वस सिस्टीम काय आहे, जी ब्रेनची सिस्टीम, ब्रेन इज अ पार्ट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके. अँड नर्व काय बघा, नर्व इज अ ग्रुप ऑफ एक्झॉन नर्व फायबर इन द पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल म्हणजे ब्रेन सोडून बाकीची जी खालची जी नर्वस सिस्टीम आहे ते आपण शिकणार आहे काय ते, दॅट इज अ पेरिफेरल नर्वस सिस्टीम. तर ट्रॅक्ट आणि नर्व मधला फरक कळला का. येस मॅम. ब्रेन मध्ये जे सगळे एक्झॉन, सगळ्या शेपूट धरल्या आपण ह्यांच्या, सगळे हे एक्झॉन धरले, तर दॅट विल फॉर्म ट्रॅक्ट इन सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड द सेम इन पेरिफेरल नर्वस सिस्टीम इज कॉल्ड एज अ नर्व. ओके. थकले मी आता बोलून, खूप जास्त बोलले आज. चला बोला. द फंक्शनल युनिट ऑफ नर्वस टिश्यू इज कॉल्ड, ऑप्शन लागेल का ह्याला, न्यूरॉन. न्यूरॉन. ऑप्शन पाहिजे होतं का ह्याला, न्यूरॉन. बोला. चला मी न्यूक्लियस अ ग्रुप ऑफ सेल बॉडी, हे चुकीचा क्वेश्चन आहे. येस इट शुड बी गॅंग्लियॉन. ओके चुकीचं आहे ते. एक्झॉन ट्रान्समिट नर्व इम्पल्स अवे फ्रॉम द सायटॉन इज अफरंट की इफरंट, अफरंट. बघा विचार करा. इफरंट. डेंड्रॉन टू सेल बॉडी इज afferent आणि सेल बॉडी टू एक्झॉन. एक्झॉन ट्रान्समिट नर्व इम्पल्स अवे फ्रॉम सायटॉन, सायटॉन कडनं एक्झॉन कडे, इट इज अ इफरंट. मी म्हंटल त्याच्यावर क्वेश्चन येतात. एई afferent, एक्झॉन कडे आला सेल बॉडी कडनं की तो इफरंट.
अवे घेऊन जाणं इज अ इफरंट, जवळ आणणं इज अ ऍफरंट. सेल बॉडी सेंटर आहे. ओके, सेल बॉडी सेंटर आहे. त्याच्या जवळ आला की ऍफरंट, त्याच्यापासून लांब गेला की इफरंट. ओके, चला सेट 2 मध्ये काय बघा. सो तुमच्या HSC मधला पेज नंबर 125. ऍफरंट न्यूरॉन इफरंट न्यूरॉन वर एक शॉर्ट नोट आली तर लिहिता येईल का? लिहिता येईल का नाही येणार? Yes, ma'am. सो हा तुमच्या HSC चा पेज नंबर 125. ओके, एकच एक्झॉन आणि एकच डेंड्रॉन बायपोलर म्हटलं, याच्यात युनिपोलर नाही दिलंय का? युनिपोलर सुडो युनिपोलर. ओके ओके, तुम्ही पेज नंबर 125 तुमच्याकडे आहे का सगळ्यांकडे HSC चं बुक? Yes, ma'am. आहे ना? ओके, तर बघा एका सेल बॉडी कडनं युनिपोलर न्यूरॉन इथे नाही एक्सप्लेन केलेलं. सो टाइप ऑफ न्यूरॉन बेस्ड ऑन द टाइप ऑफ प्रोसेस. सो इट इज युनिपोलर बेसिकली. ओके, देन बायपोलर, सुडो युनिपोलर अँड मल्टीपोलर. आता युनिपोलर न्यूरॉन म्हणजे काय समजून घ्या. सो बोथ एक्झॉन आणि डेंड्रॉन म्हणजे एकच प्रोसेस अशी एकच ह्याच्यातनं बाहेर येतं आणि दॅट गेट डिवायडेड इनटू एक्झॉन अँड न्यूरॉन. सो दॅट इज अ युनिपोलर. एकच प्रोसेस येते, कळतंय का? सेल बॉडी आहे त्याच्यातनं एकच प्रोसेस दोन ह्याच्यात डिवाइड होते. सो इट इज अ युनिपोलर. Write it down, refer to page number 125. Yes? Yes, ma'am. बायपोलर म्हणजे काय बघा, एक एक्झॉन येतं आणि एक डेंड्रॉन येतं. दोन वेगळ्या वेगळ्या प्रोसेस येतात. इथून कशी एकच आली होती, हो ना? एकच प्रोसेस पुढे डिवाइड झाली. आता इथे एक सेपरेट येते डेंड्रॉन आणि एक सेपरेट येते एक्झॉन. त्याच्यामुळे इट इज अ बायपोलर. युनिपोलर स्पायनल नर्व मध्ये दिसते. एक्झाम्पल विचारतात कारण तुमच्या HSC ने आताच म्हटलंय. सो स्पायनल नर्व. बायपोलर रेटिना ऑफ द आय मध्ये जो न्यूरॉन असतो दॅट इज अ बायपोलर. रेटिना ऑफ आय. आणि आपण जो डायग्राम काढला आता सरळ तो होता मल्टीपोलर न्यूरॉनचा डायग्राम. टिपिकल जो न्यूरॉनचा डायग्राम आपण काढतो दॅट इज अ मल्टीपोलर न्यूरॉन. ओके, हे तीन तरी लक्षात ठेवा. सुडो युनिपोलर हा फॉल्स दिसतो. सुडो इज अ फॉल्स. हा बायपोलर असतो पण तो दोन वेगळ्या वेगळ्या प्रोसेस आल्यामुळे तो सुडो युनिपोलर दिसतो. बेसिकली फॉल्स. तर हे सध्या नका करू, हे तीन करा. युनिपोलर, बायपोलर अँड मल्टीपोलर. कळलं? Yes, Yes, ma'am. ma'am. ओके, मला वाटतं बाकीचं आपण हे उद्या करू. ह्याला त्याने सुडो युनिपोलर नाव का दिलं आय डोंट नो. ऍक्च्युली दिस इज अ युनिपोलर. मागच्या डायग्राम मध्ये ह्याचं नाव इथे चुकीचं दिलं. हे इट शुड बी युनिपोलर ओनली, नॉट सुडो. इट इज अ युनिपोलर ओनली. ओके, सो आपण हे सगळं बाकीचं उद्या संपून टाकू हा टॉपिक. ठीक आहे का? Yes, ma'am. Okay, ma'am. खूप होतंय आपलं असं वाटत नाही का तुम्हाला?